नमस्कार, गुड मॉर्निंग एवरीवन. वरना माचिस तो खामखा बदनाम है, जलाने के लिए मेरा तेवर ही काफी है. A few moments later. मंडळी आमच्या शेजारी मस्त असं लग्न चाललंय आणि वधूवरांची आता जस्ट एंट्री झाली आहे. इतकं सुंदर एंट्री केली आहे त्यांनी. बोला. हॅलो, काय म्हणत होती? हॅलो, मॉर्निंग. तर मंडळी थोड्या दिवसातच आम्हाला जायचं आहे एका दुसऱ्या गावी. एक माझ्या मित्राचंच लग्न आहे, त्यासाठी जायचं आहे. तर त्यासाठी जरा शॉपिंग करायला जायचं आहे. मॅडम, कुठे जायचं शॉपिंगला आज आपल्याला? एक मिनिट मॅडम, काय आज आहे तुमचे शॉपिंगचं प्लॅन? जास्त काय आणायचं नाहीये, थोडंसं बेसिक वगैरे आणि थोडं गिफ्टचं बघूया जरा. बघ, दिसलं काय तर आणू. तर मग काय तुमचं रिपेअर करायचं ना? रिपेअर करायचं सगळं यासाठी जातात. स्क्रू निघालाय आणि तो तिथेच मिळतो MG रोडला. मी आज दुपारी पण चौकशी केली, पण ते तिथे काही नाहीच. ते बोले MG रोडलाच जा म्हणून. आणि ती पर्स तिकडेच घेतली ना, तर मग म्हणाले तिकडेच बघा. आज मी हरपसरला जाऊन मारून आला वाटतं. आज दुपारी जाऊन आलो. मग ऍक्च्युली मी पण आज सकाळी एका सेमिनारला गेलेलो. मस्त. संकेत म्हात्रे, ज्यांना कुणाला माहित नसेल, इतके सुंदर आर्टिस्ट आहेत, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. खूप सुंदर आज सेमिनार झालेला आहे. गोल्डन चॉकलेट आहे. अरे बाबा, आता ते मी आणणार आहे. ते आम्ही आईने आणि मामाने मला आणलं होतं. लेट्स गो. अरे बाबा, मस्त पैकी पेट्रोल भरू आणि मग निघू. पेट्रोल भरून झालं, आता हवा भरायचं काम चाललंय. मंडळी आम्ही आलोय MG रोड मध्ये. MG रोडच्या इथं थोडं पुढे आलं की म्हणजे आता हा मेन चौक येणार आहे. त्याच्या अलीकडे कॅफे पीटर आहे. कॅफे पीटरच्या इकडं एक आत रोड गेलाय. त्या रोडला आम्ही सहज यावेळेस काय म्हटलं, पार्किंग करूया म्हटलं इथं. आणि इथं गेल्यावरती एक मस्त असं दुकान सापडले, दाखवतो. त्या रोडवरती आत आल्यानंतर इथं आहे महालक्ष्मी खमन ढोकळा. त्यांचं ढोकळ्यासाठी खूप फेमस आहे. आणि दाल पकवान आहे ते तर संपतंच, ऍक्च्युली संपलंच करतात. आम्हाला पण नाही मिळालं. इथं दाखवतो तुम्हाला ढोकळा. हे असं ढोकळा देतात. एसपीडी पण संपली. अरे देवा, कचोरी संपली, एसपीडी सगळं संपलं वाटतं त्यांचं. आपल्यासोबत इथे मालकच आहेत त्यांच्या या ओनरचे, या दुकानाचे. तुमच्या दुकानाबद्दल अजून थोडं सांगा, किती वर्षापासून आहे, काय काय? लोकांचं प्रेम, लोकांचा आशीर्वाद आहे. जे 1986 पासून या गल्लीत आम्ही आहोत. आणि पुण्यात एकच असं काउंटर आहे जे दाबेली गरम करत नाही 91 पासून. आणि लोकांना ते पसंत आहे. त्यांच्याबद्दल खूप आभार त्यांचा. त्यांचा प्रेम मिळाल्याबद्दल आभार. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आपलं नाव काय म्हटलं? दिलीप बुधानी. अच्छा. यस, नाईस मीटिंग यू सर. नाईस मीटिंग. थँक्यू सर. आणि इथं असे मिळतात जे ढोकळे आणि बाकीच्या गोष्टी. आता बाकीच्या गोष्टी खाण्यासाठी आपण पुन्हा एकदा इथे येऊया नेक्स्ट टाइम. मंडळी, दाबेली आणि बाकीच्या गोष्टी जर हव्या असल्या ना, तर इथं लवकरच यावं लागते. तेव्हा काही मालक आहेत इथं उभारलेले. सगळ्यांना इथे छान आणि इतकं सर्व्हिस चांगली देतात ना, मी रिकमेंड करेन नक्कीच यायचं. पिझ्झा आमची बघा इथं दुसरं काय हाय. थँक्यू. आता नेक्स्ट डिश आली आहे आणि हर्षदा बघा की तिचा फोटो काढत बसलाय. 10 मिनिटं झालं तिचा फोटोच चाललाय. तिचा डिश येऊन झालं. ही आहे मसाला पुरी. छान, खूपच छान आहे करताना. हे आपलं पहिल्यांदाच आपण पण इथं इतके वर्ष आहे. आणि बघ ना, ही दुसरी नाही. आणि ह्याचं कुठं बघितलेलं पण नाही, इन्स्टाला कुठंच बघितलेलं नाही. हे कुठलं मसाला पुरी ना? ड्राय मसाला पुरी चांगली आहे. चला आता आपण खाऊ. खमण ढोकळा आणि हे सगळं खाल्ल्यानंतर आता पुढचं लगेच जे हर्षदाचं इथे शॉपिंग सुरू झाली आहे. चिकन करी ड्रेसेस. हाय. हो बाय येल्लो. आता ढोकळा खाल्ला म्हणून येल्लो का?
हे पर्स तुटले बंद हे हा निघाले त्याचं ते फक्त रिपेअर करण्यासाठी. हे पण एक महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी आम्ही आलोय. एक फंक्शन आम्हाला अटेंड करायचं आहे, त्यामुळे हे जरा रिपेअरी चालली आहे. हो मगाशी ज्या एरियात आलोय त्याच एरियात अजून घुटमळ ते करतात. आणि जिजाला एकदा मस्त असा एक छान असा एक ड्रेस घेतलेला आहे आणि मला एक शर्ट घेतला आहे. आता जिजाला एक ना माळ घेतली आहे. जिजाला आपल्या दरवेळेस ज्वेलरी लागते ते आता घेतलेलं. पाश्चर डेअरी अँड बेकरीमध्ये ना इथे बरंच चांगलं आईस्क्रीम मिळतं बघा. बरं का आम्ही लास्ट टाइम खाल्लेलं, खूप छान असते इथं. आणि हा की जे हे सगळे फॉर्मल पार्टीवेअर म्हणू शकतो, इसको पार्टीवेअर बोल सकते. पार्टीवेअर आहे बघा. हे मागं जे दिसत आहेत हे सगळे असे कपडे आहे, खूप सुंदर आहेत खरं इथले. हाय आईस्क्रीम खायची आहे, लेट्स गो. बी बा बी बा बी बा. इथे ना लेन्सकार्टचं दुकान आहे, खूप सुंदर केलंय शोरूम. साईड झाली उजवीकडची. आता मेन हे इथला चौक आलाय. आता आमची आता इकडची एक साईड झाली, ते पण थोडंच पार्ट बघितलंय. अजून पलीकडची साईड आहे, पण आता ते काय शक्य नाही आता करणं. तर आता बऱ्यापैकी शॉपिंग झाल्यानंतर आता खूप दिवस झाले आम्ही ऍक्च्युली आईस्क्रीमच खाल्लेली नाही आहे. आमचं एक फेवरेट आहे शॉप ॲलिस इन जिलॅटोलँड. तिथं आम्हाला जायचं आहे. तर आता आज जाऊन दाखवतो तुम्हाला इथं काय प्रकारचे आईस्क्रीम असतात. इतके सुंदर इतके खतरनाक आईस्क्रीम आहेत ना, खूपच भारी आहेत. आता तुम्हाला दाखवतो. हो हाय वॉफल्स आहेत इथं, वेगवेगळे वॉफल्स आहेत. इथं खाली आईस्क्रीम्स आहेत वेगवेगळे. हां चॉकलेटवाला अरे मी काय म्हणतो असं एक मोठं घेऊया ना. बघितलं हेच एक मोठं घेऊन मोकळं आहे ना सगळ्यांना. बर ओके मंडळी, आम्ही सीताफळ संडे घेतलेलं की जे आता ह्यांचं सध्या तरी या आत्ताच्या मौसमला हे ट्रेंडिंग आहे. या पार्लरमध्ये म्हणजे या आईस्क्रीम पार्लरमध्ये आपण कसं इथलं इंटेरियर त्यांनी सुंदर केले तुम्हाला दाखवतो. चला जरा दाखव ना इथलं कसं आहे बघू. चला हो नाईस, खूप सुंदर. अरे बोल ना, अरे बोल की. तर मंडळी वरती आणि इतकं सुंदर सेटिंग केली आहे ना, म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडलेलं इथं. खूप छान. तुला आवडलं का? मस्त. जिजाला आता काय आईस्क्रीम खायचं म्हटल्यावरती काय कुठं पण खाऊ शकली असती, पण मला तरी पर्सनली माझं फेवरेट हे आहे. ॲक्च्युली आमचंच फेवरेट आहे. अरे पडलं 70 टोकन नंबर आमचा आलेला आहे. नाईस. हे आम्ही ऑर्डर केले सीताफळ संडे. आणि आता सीताफळ संडे आले बघा. त्याच्या लगेच फोटोग्राफी करायची, मगच फोटो काढल्याशिवाय हर्षदाला कुठलंही जेवण अन्न पाणी काही पचत नाही. बाहेरचं असे घरात फोटो काढतेच काय कधी आपल्याला? आपणच ताट वाढले आणि फोटो काढले. न्यू पदार्थ बापरे. तर मंडळी अशा पद्धतीनं आमचं आज बऱ्यापैकी शॉपिंग आणि ते काय बरंच काम तर काय झालंच नाही. तर थोडंफार खायचं, थोडी शॉपिंग आणि आता आईस्क्रीम. आणि तिथं आज खूप दिवस झाला आम्ही आईस्क्रीम खायचं होतं, पण ते आज शेवटी खाल्लं खूप दिवसानंतर. ठीकठाक होतं तो फ्लेवर. बाकीचे पण फ्लेवर खरं खूप चांगले आहेत. आणि असं किंवा जो होतं ते घेतलं नेक्स्ट टाइम घेऊया. नेक्स्ट टाइम नक्की घेऊया. तर आजचा ब्लॉग आम्ही इथं संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.